त्यामुळे आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक शब्द दिला होता, संकटमोचक नेते महाजन साहेबांनीच दिला होता आणि दोनदा देऊन सुद्धा त्याच्यात काही झालेलं नाही. त्यामुळे काही लोकांना एखादी चर्चा झाली तर खूप गारगार वाटतं, भारी भारी वाटतं, पण भाजप बरोबर चर्चा करणं म्हणजे ते खरं होईल असं नक्कीच नाही. आणि जेव्हा चर्चा आणि सकारात्मक असतात तेव्हा मात्र नक्कीच असतं की काहीच होणार नाही. 30 तारखेपर्यंत म्हणजे आज ते लागू करणार होते, पण त्यांनी सांगितलं 5 तारखेपर्यंत. कदाचित असं समजूया आमच्या बैठकीसाठी सरकार ते थांबलेलं आहे, कारण आम्ही असे मुद्दे पुढे आणलेले आहेत ज्याच्यातून 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आता शेतकऱ्यालाही कळालेलं आहे आणि सरकारला सुद्धा कळालेलं आहे. त्यामुळे आज उद्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून विनंती करू. अजून सुद्धा आम्ही त्या लेवलला आक्रमक झालेलो नाही, कारण खूप आक्रमक होऊन या मुद्द्याला बगल सरकार देऊ नये अशी आमची इच्छा असल्यामुळे अजून सुद्धा आम्ही संवादाच्या भूमिकेत आहोत. आज नाही तर उद्या संकटमोचक अंकल मंत्री साहेब आमचे गिरीश महाजन साहेब त्यांना आम्ही भेटू, विनंती करू आणि त्याच्याच बरोबर मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करू की शेतकऱ्यांच्या वतीने हा निर्णय जो तुम्ही कर्जमाफीचा घेतला त्यात ज्या अटी आहेत त्या कृपा करून काढण्यात याव्या. नाही, खासदारांना अजून निधी दिलेला नाही, सरकारचा नाही तर शासनाचा व्यक्तिगत निधी नक्कीच दिलेला आहे. तो काय सहज सोपं 50-60 कोटी रुपये एका माणसाला द्यायला काहीच हरकत नाही. म्हणजे आपल्या शक्तीपीठ मार्गातून 40,000 कोटी रुपये त्यांना तिथून निघणार आहे हे आम्ही पुरावे सकट सांगू शकतो. त्यामुळे वेगळं काय नाही. तर त्यांना पैसे द्यायला पैसे आहेत, पण इथं 1 लाख आमचे कॉन्ट्रॅक्टर, त्याला मराठी कॉन्ट्रॅक्टर त्यांना द्यायला पैसा नाही. विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपयाची फी अजून सुद्धा घेतली जाते, त्याला मात्र तुम्ही मोफत करायला तुमच्याकडे पैसा नाही. आणि इतर जे काही महत्वाच्या योजना आहेत त्या ठप्प झाल्यात पैसे नसल्यामुळे. त्यामुळे सरकार निर्णय घेत असताना काय झालंय, गुजराती कॉन्ट्रॅक्टर गुजरातचे आणि आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचं ते ऐकतायत. ते कॉन्ट्रॅक्टर सांगतात हा प्रोजेक्ट घ्या, तो प्रोजेक्ट घ्या आणि तशा पद्धतीने प्रोजेक्ट हा डिझाईन केला जातो. आता हा शक्तीपीठ मार्ग जो आहे तो तसं बघितलं तर एक आंध्राची का कुठली तरी कंपनी आहे जी तिथं मायनिंग करते. जे खनिज जे आहे त्या खनिजाला जर जुन्या रस्त्याला आणलं तर त्यांना प्रति ट्रक खर्च मोठ्या प्रमाणात वाढतोय. त्यामुळे एक पर्याय म्हणून हा 1,20,000 कोटीचा जो रस्ता बांधला जातोय 25 वर्षामध्ये त्या कंपनीला तेवढा फायदा फक्त ट्रान्सपोर्ट कॉस्ट मध्ये तिथं होणार आहे आणि त्या अनुषंगाने तो रस्ता तिथं बनवला जातो अशी चर्चा. आणि त्याच्याच बरोबर त्याच्यातून 40,000 कोटी रुपये या पक्षांना, सत्तेतल्या पक्षांना मिळत असेल तर तो पैसा 2029चं इलेक्शन लढताना आमच्या आणि लोकांच्या विरोधात वापरायला तो पैसा असावा या भूमिकेतून हे केलं असावं असं म्हणतात. आता राहिला प्रश्न तुमचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला. शेतकऱ्यांना सरळ सरळ ते फसवत होते. आपण आंदोलन केल्यामुळे शेतकऱ्यांनाही कळालं आणि सरकारलाही कळालं की आता शेतकऱ्यांना कळालेलं आहे की आपण त्यांना फसवत होतो. आमची अजून सुद्धा विनंती आहे, पुढच्या 1-2 दिवसामध्ये त्या त्रुटी तुम्ही काढाव्यात आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा.